नाविन्यपूर्ण तसेच प्रयोगशील शेतकरी यांच्या आपण नेहमी भेटीगाठी व मुलाखती प्लॉटवर जाऊन घेत असतो. त्याच पद्धतीने आज आपण आलेलो आहोत सुधाकर भाऊ यांच्या शेतामध्ये. सुधाकर भाऊंची ओळख सांगायची तर पूर्णपणे शेती हा पूर्ण वेळ त्यांचा व्यवसाय. शेती करत असताना त्यांनी त्यांची 2 मुलं डॉक्टर केले, एक मुलगा आता इंजिनियर झालेला आहे. तर या सर्व गोष्टी त्यांनी शेतीच्या माध्यमातूनच पुढे आणलेल्या आहेत. तर आपल्याला आज त्यांची मुलाखत जाणून घ्यायची. नमस्कार सुधाकर भाऊ. नमस्कार. नमस्कार. सुधाकर भाऊ, आता हे मागे जे आपलं काम चाललंय, आपण काल जो व्हिडिओ बनवला होता तो हळदीवर बनवला होता. हो. तर आता हळदीची लागवड वगैरे आपण किती वर्षापासून करतो? मागील 10 वर्षापासून आपण हळदीची लागवड करतोय. 10 वर्षापासून. हो. आणि लागवडीची पद्धत वगैरे कशी असते त्याची? लागवडीची पद्धत आपण त्याचं गट्टू म्हणतो आपण त्याला. हळदीमध्ये कंद येतो, एक शेंग येते आणि हा कंद येतो. या कंदापासून आपण लागवड करतो आणि ही लागवड आपण बेड करून, आपल्याकडे टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण याची लागवड जून महिन्यात करतो. टेम्परेचर कमी झाल्यावर किंवा पाऊस पडल्यानंतर. बाकी भागामध्ये त्याची मे महिन्यापासून लागवड चालू होऊन जाते. आपल्या भागात जून मध्ये आपण लागवड करतो बेडवर. लागवडीनंतर जर समजा तुमचा बेडवर लावता तुम्ही, त्याच्यानंतर फर्टिगेशन वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या, हो, तर याची साधारणतः हार्वेस्टिंग किती महिन्यामध्ये होते? म्हणजे 12 महिने पीक आहे? नाही, 9 महिने. 9 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येतं. हार्वेस्टिंगला येऊन जातो. हो. हार्वेस्टिंगची पद्धत कशी आहे त्याची, म्हणजे कसं करावं लागतं? हार्वेस्टिंग खोदून काढावं लागते किंवा आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने पास लावून काढतो. ट्रॅक्टरच्या म्हणजे आपल्याला जी सगळ्यात मोठी जी समस्या आहे मजुरांची, त्याला काही तुम्ही मार्ग काढलाय का की पारंपरिक पद्धतीने काढणार? नाही, सध्या तर पारंपरिक पद्धतच चालू आहे. बरं, या पिकाची निवड करण्यामागे काही कारण असेल ना, विशेष कारण? कारण की माझ्या मते आता मी बघितलंय तुमच्याकडे, तुम्ही सगळे फळ पिकं जवळपास फळ पिकं असतात. हो. निवड काय असेल? हळदीची निवड आता कसं आहे, मागील काही काळामध्ये आसमानी सुलतानी जे संकट आले, वादळ आले, गारपीट आले, आपल्याकडचं मुख्य पीक केळी होतं. केळी पिकावर आसमानी सुलतानीमुळे मग डायरेक्ट म्हणजे काहीच येत नाही हातात. त्याच्यामुळे आपण हळद पिका कंदवर्गीय पीक आहे आणि नगदी पीक आहे. म्हणजे वारा वादळात नुकसान होण्याची भीती नाही किंवा एकदमच झिरो उत्पन्न येईल असं काही नाही. काही ना काही येत राहील उत्पन्न असं म्हणून. आर्थिक समीकरण जुळतं का हो? की आता बेन आणणं, बेन लावणं, मग ते सगळे आर्थिक समीकरण जुळतात. मागील काळामध्ये भाव कमी जास्त होत गेले. 6,000 पासून सुरुवात केली, आज 14-15 हजार रुपयापर्यंत रेट आहेत हळदीचे. पण कसं आहे, एक बेवड बदलत राहतं जमिनीमध्ये. बेवड म्हणून चांगला उपयोग होतो हळदीचा. म्हणजे फळ पिकं म्हणजे केळी, पपई वगैरे जर लागवड केली समजा त्याला हो त्याने हो पूरक आहेत. उत्पन्न चांगलं आहे तर बेवड चांगलं असतं हळदीचं. उत्पन्न कमी अधिक ठीक आहे, समजू शकतो, पण मग चांगलं आहे. एक नगदी पीक म्हणून आपण त्याच्यात मोडतो. आणि सगळे प्रोसेसिंग युनिट तुमचं घरचंच आहे? हो आपल्या इथेच. तर मग ही हळद जी तयार होते, ही हळद आणि जे सुपर मार्केटला हळद मिळते, आपल्याला काय फरक? ऑर्गेनिक म्हणता येईल का हिला? आता जे ऑर्गेनिक लोक म्हणतात की आमचे ऑर्गेनिक आहे, 100% ऑर्गेनिक आहे, ते त्याला पाकिट एकदम असं लखलखीत पाकिट लावता. ऑर्गेनिक तसं काही त्याचं ऑर्गेनिक म्हणता येणार नाही, कारण की प्रत्येक पिकाचं अन्न आहे NPK चे. नत्रस पुरत पालास प्रत्येक पिकाचं अन्न आहे. ते वरतून टाका, रासायनिक मधून टाका किंवा नका टाकू, ते वातावरणातून घेईल किंवा काही घेईल, पण त्याचं NPKच त्याचं अन्नद्रव्य आहे. बरं, आपली जी हळद आहे समजा, आता तुम्ही करता का रिटेलला सेल करता का? हो करतो ना आपण. विदाऊट कुरकुमीन काढता डायरेक्ट हळद विक्री करतो. त्याचा काय फायदा? कुरकुमीन काय फायदा? कुरकुमीन म्हणजे आयुर्वेदातला मेन घटक आहे. मेन कुरकुमीन ऑइल जे असतं हळदीमध्ये, जे कुरकुमीन असतं. हळदीमध्ये भेसळ होऊ शकते का? मार्केटला जी हळद मिळते त्यात काही भेसळ किंवा मग 2 नंबर 3 नंबर असं काही प्रकार? मग असतेच ना, भेसळ तर होऊ शकते ना, नक्कीच होऊ शकते. आपल्याकडची ही शुद्ध म्हणता येईल? शुद्ध सगळं करतो. हो. पावडर पॅकिंग वगैरे करून जर देतो त्याला, तसं आपल्याला म्हणता येईल ना. याच्यातून उद्योगही उभा राहू शकतो. मग छोटा मोठा उद्योग करता येऊ शकतो जर तरुणांची इच्छा असेल. तरुणांनी तर याच्यात उतरायलाच पाहिजे, कारण सुरुवातीपासून घरच्या घरी उत्पन्न काढून जर प्रोसेसिंग करून जर विकलं तर नक्कीच नफा राहणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने कुरकुमीन हा मेन मुख्य घटक. जर समजा हळदीच्या माध्यमातून बऱ्याचशा
म्हणजे वापरला गेला तर बऱ्याचशा आजारावर कुरकुमीन हे औषध आहे. औषध तर ते त्याचं आपण एक्स्ट्रॅक्ट काढत नाही बुवा, त्याचं काही हा आपण वेगळं एक्स्ट्रा ऑइल वगैरे काढत नाही ना आपण, ते direct मिळतं बुवा त्याचं. घरगुती दळल्यामुळे. हो. बरं, तरुणाईला काय संदेश द्याल? आता शेतकरी आपण बघतो, तरुण मुलं जे शेतकरी आहेत, त्यांना काय संदेश देऊ शकतो तुम्ही आता? तरुण मुलं आजची तरुण पिढी फक्त पारंपरिक शेतकरी आणि त्यांच्या नजरेसमोर शेतकरी हा म्हणजे फक्त ते टीव्ही मध्ये दाखवला जातो दुष्काळातला शेतकरी, तशाप्रमाणे त्यांचे दृष्टिकोन झालेला आहे. त्याच्यामुळे शेतीकडे वळायचा त्यांचा दृष्टिकोन डायरेक्ट नाहीच आहे. तर त्यांनी थोडीफार माहिती घेतली पाहिजे, तरुण मंडळींनी माहिती घेतली पाहिजे, फिरायला पाहिजे. काही आदर्श शेतकरी असतील किंवा काही प्रयोगशील शेतकरी असतील त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे काहीतरी नवीन उपक्रम लक्षात आल्यानंतर असं काहीतरी नवीन आपण करू शकतो. आता आम्ही पण समजा मागील काळामध्ये 10 वर्षापूर्वी आम्ही ग्रुपच्या माध्यमातूनच ही शेती निर्माण म्हणजे आम्ही करू शकलो होतो. एकट्याने मिळून काहीच करू शकत नाही. ग्रुपच्या माध्यमातून जे होतं ते एकट्याने काहीच होत नाही. ग्रुप तयार करायचा, ग्रुप तयार करून बियाणं आणणं म्हणा, प्रोसेसिंग करणं म्हणा, मार्केट विक्री म्हणा, आपण सगळं त्याच्या ग्रुपच्या शेती हा उद्योगच आहे. बरं, तो आपण पॉझिटिव्ह थिंकिंगने पॉझिटिव्ह विचार करूनच त्याला केलेलं पाहिजे. बरं. आजपर्यंत जे घडलं, आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे घडलेलं आहे ते फक्त शेतीवरच घडलेलं आहे. मी नेहमी प्रयोगशील राहणारा माणूस आहे आणि प्रयोग करून करून माहिती घ्यायची, प्रयोग करायचे आणि उत्पन्न काढायचं. हा बरोबर आहे, ते तर आवश्यकच आहे. त्या हिशोबाने प्रगती चालली आहे. तर मित्रांनो, हे होते सुधाकर भाऊ वाघ, त्यांची मुलाखत आपण आज ऐकली. तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला आज एकच निदर्शनास येत आहे की शेती हा जर आपण उद्योग म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये नवीन नवीन संधी आहेत. त्या संधीच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे अशी प्रगती करू शकतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.